विषारी दारूने हिरावला संसार, प्रशासन आता न्यायाची भीक देणार की हक्क? मनीषा कन्नाके यांचा सवाल। वडिलांना लकवा, 9 वर्षाचा अपंग मुलगा कमावता आधार हिरावल्याने कन्नाके परिवारावर कोसळला दुःखाचा डोंगर। यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यात माडी येथे घडलेली घटना म्हणजे सामाजिक न्यायाची पायमल्ली आहे। परवानाधारक दुकानातून विकल्या गेलेल्या विषारी दारूने ज्ञानेश्वर उर्फ धनु कन्नाके यांचा जीव घेतला। ज्या व्यवस्थेने दारू विक्रीचा परवाना दिला त्याच व्यवस्थेने आज एका कुटुंबाचे भविष्य मातीत गाडले आहे। ज्ञानेश्वर यांची पत्नी मनीषा ज्ञानेश्वर कन्नाके यांनी आता न्यायाचा लढा पुकारला आहे। मनीषा कन्नाके यांनी प्रशासनासमोर उपस्थित केलेले सवाल व्यवस्थेला आरसा दाखवणारे आहे। दोषींवर कारवाई कधी? गरिबांच्या जीवाशी खेळणाऱ्या परवानाधारक दुकानावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्याचे दुकान तात्काळ सील का केले जात नाही? हे बनावट दारूचे रॅकेट चालवणारे बडे मासे कोण आहेत? त्यांना वाचवण्यासाठी प्रशासन का धडपडत आहे? 9 वर्षाच्या अपंग मुलाच्या उपचाराचा आणि उदरनिर्वाहाची जबाबदारी प्रशासन घेणार का? हा त्या मुलाचा सामाजिक न्यायाचा हक्क नाही का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहे। माझ्या पतीचा मृत्यू नफ्याच्या हव्यासापोटी झालेला खून आहे, असा गंभीर आरोप मनीषा कन्नाके यांनी केला आहे। जर दोषींवर तातडीने कारवाई झाली नाही तर मनीषा कन्नाके यांनी पीडित जनता रस्त्यावर उतरून न्यायासाठी संघर्ष करेल। आता तरी प्रशासन जागे होणार का, की पुन्हा एकदा भ्रष्टाचाराचा विजय होणार? याचे उत्तर आता संपूर्ण जिल्ह्याला हवे आहे। मारेगाव वार्ता, सचिन मेश्राम, मारेगाव।